गिरवताना या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले असं जाहीर करतो. असं एक कथा असते, शास्त्र असते. शोभाताईंचे, वाया जोशींचे आणि सर्व कुटुंबियांचे तसंच ज्ञानगंगा प्रकाशनचे सुद्धा मी अतिशय अभिनंदन करतो. म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं. हे वाक्य आपण इतक्या वेळा ऐकलं आणि ते गुळगुळीतच झालंय पूर्णपणे. पण यशवंत असंच नाव असलेल्या माणसाची ही अर्धांगिनी आहे आणि त्या साहेबांच्या मागे कशा उभ्या राहिल्या हे मी गेले 30 वर्ष बघितलेलं आहे. 1992 साली माझी जोशी साहेबांची पहिल्यांदा ओळख झाली आणि सगळ्या कुटुंबियांची ओळख झाली. हिना आणि आदित्य तर खूपच छोटे होते आणि या 30 वर्षामध्ये मी त्यांची अनेक रूपं बघितली. शोभाताईंची एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन असो, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असो, पौरोहित्याच्या बद्दलचं एखादं काही कार्यक्रम असो किंवा गेल्या काही वर्षात त्यांनी आता सांगितलं त्याप्रमाणे फेसबुकवर केलेलं लिखाण असो, लेखन प्रपंच असो, वेळोवेळी याचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या या लेखनकलेचं पुस्तक रूपात परिवर्तन व्हावं अशी ठाम धारणा असलेल्या जोशी साहेबांनी प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे वाक्य थोडंसं बदललंय आणि प्रत्येक यशस्वी स्त्री मागे एक यशस्वी पुरुषही असतो असं त्यांनी केलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांचं, कारण या पुस्तकाची प्रोसेस होत म्हणजे ते आमचं मध्ये मध्ये बोलणं होत असल्यामुळे मला कसं कसं घडत गेलं ते माहिती आहे आणि त्यामुळे मी अगदी खात्रीशीर सांगू शकतो की या सगळ्या यशामागे मेटिक्युलस प्लॅनिंग नावाचा एक प्रकार असतो. तो त्यांचा कसा आहे मी 30 वर्ष अनुभवतोय. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्या मिनिट टू मिनिट कसं घडणार हे सगळं डिटेलिंग त्यांनी केलेलं आहे आणि ते सांगायची गरज नाही की त्यामुळे ते यशस्वी होतं. काही दिवसांपूर्वी एकदा असाच मला त्यांचा फोन आला की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काय करताय. म्हणजे मी एकदम प्रचंड काय बिझी असल्यासारखं मला उगाचच वाटायला लागलं की एकदम एवढा म्हणजे महिनाभरानंतरचं काय करताय असं यांना सांगायचं. पण त्यांनी मग मला या कथासंग्रहाविषयी वगैरे सांगितलं तर म्हटलं ठीक आहे, म्हणजे एक कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे आणि त्याच्याबद्दलही आता इन्व्हिटेशन करणार आहे. पुढचं त्यांचं वाक्य होतं, या कथासंग्रहाचं प्रकाशन तुमच्या हस्ते व्हावं अशी आम्हा दोघांची इच्छा आहे. मी म्हटलं आता म्हणजे मला काही सुचेना. त्याच्या पुढचं वाक्य असं आलं, आणि याबरोबरच या पुस्तकाला तुम्ही प्रस्तावना लिहावी असंही आमचं मत आहे. मी आता एखाद्याने पटकन तुम्हाला फोन करून आता तुम्ही कथक नृत्य करायचं आहे असं सांगितलं तर कसं वाटेल, तसं माझी साधारण फिलिंग तेव्हा झालं होतं. मी आवाज झालो. पण पलीकडच्या बाजूला वाय जोशी होते आणि त्यामुळे या कामाला माझी योग्यता आहे की नाही याचा अजिबात विचार न करता त्यांची इच्छा हा आदेश मानून आज मी तुमच्यासमोर उभा. त्यामुळे तुमच्या मनात जेवढं आश्चर्य आहे ना तेवढंच माझ्याही मनात आहे हे नक्की. आता कथासंग्रहाचं प्रकाशन करायचं आहे आणि त्यातल्या काही कथा मी ॲक्च्युली मी फेसबुकवरती असल्यामुळे आणि माझ्या फ्रेंड्स लिस्टमध्ये ते असल्यामुळे मला ते पोस्ट मी वाचत होतो मधनं त्याच्याबद्दल मी त्यांना अभिप्राय पण लिहिले होते बऱ्याच वेळा. त्यामुळे आता ह्या कथासंग्रहाच्या बद्दलचं आणि पुन्हा त्याच्याबद्दल लिहायचं म्हणजे प्रस्तावना लिहायची म्हणजे इतकं म्हणजे अवघडच काम होतं ते. त्यामुळे कथा या विषयावर गेल्या काही दिवसांमध्ये मी बराच विचार केला किंवा वाचन केलं असं म्हणूया आपण. आता आपल्याला एका क्लिकवरती बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतात वाचायला. त्यामुळे मी त्या पद्धतीने काही वाचन केलं याच्यावरती आणि त्याचा थोडक्यात जो गोषवारा आहे तो इथं मांडणे प्रसंगानुरूप होईल असं मला वाटतं, म्हणून मी काही त्यातल्या गोष्टी इथे मांडल्या. मानवी जीवनात कथा निवेदन आणि कथा श्रवण ही एक कायम गरज असलेली राहिलेली आहे आणि मराठीतील कथाकथनाचा सर्वात जुना लिखित पुरावा आपण जर का बघायला गेलो तर तो लीळा चरित्र हा आहे. महानुभाव पंत यांचा जो ग्रंथ आहे किंवा कथा आहेत त्याच्यावर. आणि स्वतंत्र कथा रचनेचा हेतू मनात धरून लिहिलेला पहिला ग्रंथ म्हणून वैजनाथ कलानिधी याचा उल्लेख केला जातो. सुरुवातीत तुम्हाला धन्यवाद आहे, कारण का की हे तुम्ही मला करायला सांगितल्यामुळे इतकं वाचन माझं झालं. मला या अशा अनेक नव्या गोष्टी त्याच्यामुळे कळल्या आणि ज्ञानात भर पडली माझ्या.
कलापूर्ण रीतीने लोकांचं उद्बोधन करणे हा त्यावेळेच्या कथेचा उद्देश होता. आता आपण कथेचा जो संपूर्ण जर का परंपरा जर का बघितली, इतिहास बघितला, तर आपल्याला अशा श्रीमद भागवत कथा, ज्ञान सांगणारी जी कथा आहे तिथपासून ते अगदी काल मला एक लघु 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 कथा अशी एक नावाची एक कथा आहे, ती त्या 4च ओळी होत्या, पण त्यातनं आशय खूप छान सांगितला होता. तर अशा कथेपर्यंत हा प्रवास झालेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या पूर्वीचा काळ जात असताना आपल्याला इंग्रजांचं राज्य आलं. काही गोष्टींचा फायदाही आपल्या म्हणजे कुणालाही समाजाला होऊ शकतो. तसं इंग्रजांचं राज्य आलं, हा आपण पारतंत्र्यात गेलो हा एक भाग झाला, पण ते मुद्रण कला घेऊन आले. प्रिंटिंगचं टेक्निक जे आहे ते इंग्रज आपल्या इथे घेऊन आले. तेव्हापासून मराठी गद्याला वेगळं वळण लागलं. म्हणजे हे मी जे वाचलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी हे उद्धृत केलेलं आहे की ह्या पद्धतीने ते बदल होत गेलेले आहेत. आणि त्यामुळे काय झालं की मराठी कथा विकसित व्हायला लागली. हा सर्व इतिहास वाचताना मला मराठी कथेच्या काही मनोरंजक व्याख्या वाचायला मिळाल्या. हे वाचत असताना एकदम एखाद्या मध्ये म्हणजे आता नासी फडके नावाचे जे मोठे लेखक होते त्यांनी व्याख्या केली आहे. अशा खूप जणांनी व्याख्या केलेल्या आहेत. तर त्यातल्या काही व्याख्या मी मला इंटरेस्टिंग वाटल्या म्हणून त्या तुम्हाला सांगतो. एक व्याख्या अशी आहे, टाळ, मृदुंग, वीणा इत्यादींच्या सहाय्याने देवादिकांच्या गोष्टी परमार्थ समुदायात सांगणे म्हणजे कथा होय. तर आज बुवांची कथा आहे असं जे म्हटलं जायचं ते त्याचा तो संदर्भ आहे. अजून एक व्याख्या आहे, कमीत कमी पात्र आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे कथा होय. किती सुंदर व्याख्या केली आहे बघा. तिसरे एक हिंदी मधलं वाचायला मिळालं कि घटनात्मक इकहरे चित्रण का नाम कहानी है और साहित्य के सभी अंगों के समान रस इसका गुण है. कमीत कमी शब्दात त्यांनी किती सुंदर व्याख्या केली आहे. त्याच्याही पेक्षा कमी शब्दात अजून एक व्याख्या आहे, कहानी घटना या चरित्र विशेष का संक्षिप्त रसयुक्त चित्रण है. तर त्याच्याबरोबरच काही इंग्लिश म्हणजे इंग्रज लोकांनी काही केलेल्या व्याख्या वाचायला मिळाल्या. अ शॉर्ट स्टोरी must contain one and only one informing idea, and this idea must be worked out its logical conclusion with absolute singleness of aim and directness of method. खूप सुंदर व्याख्या केलेली आहे. मी म्हटलं की आता आपण कथेविषयी जर का बोलतो आहोत आणि कथेविषयी आपण कथा संग्रह वाचणार आहोत, तर ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण जर का जाणून घेतल्या तर खूप चांगलं होईल म्हणून मी त्या तेवढ्यासाठी. आणि आता हे सगळं मी कागद घेऊन बोलतोय कारण हे अदरवाईज सांगणं मला शक्य झालं नसतं इतकं परफेक्टली. एनी पीस ऑफ शॉर्ट फिक्शन विच कॅन बी रेड इन 20 minutes वुड बी अ शॉर्ट स्टोरी. सतीश फडकेंनी आता जे आपल्याला अनुभव दिला मगाशी एक 10 ते 12 मिनिटं, तर ती ही व्याख्या त्याच्यावरतीच आधारित आहे. The aim of short story is to produce a single narrative effect with the greatest economy of means that is consistent with the utmost emphasis. असं एका व्याख्यामध्ये म्हटलेलं आहे. आता या सगळ्या मोठमोठ्या विद्वानांनी केल्या आहेत, त्यांची नावं आपल्याला उपलब्ध होऊ शकतात, पण मी वेळ तेवढा जायला नको याच्यासाठी नुसती त्या व्याख्या लिहून घेतल्या. त्यामुळे आपल्याला या अशा व्याख्यान वाचल्यानंतर आपल्याला कथेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी नक्की लाभेल. आणि त्या अनुषंगाने आपण जर हे कथेचं पुस्तक वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्या किती प्रमाणाच्या बाहेर यशस्वी झालेल्या आहेत शोभादे, हे तुम्हाला लक्षात येईल. आता हे सगळं होताना म्हणजे आता साधारण इंग्रजांच्या काळापासून या कथा ह्या चालूच आहेत, म्हणजे आधीपासूनच कथा चालू आहेत. पण मराठी कथा ही कधी आली तर असं जर धरलं तर त्याचा काही कालखंड निश्चित केले आहेत अभ्यासकांनी. तर ते कालखंड असे आहे, म्हणजे इंटरेस्टिंग आहे, मला इथे नव्याने कळल्यामुळे मी शेअर करतोय. इंग्रजी कालखंड सन 1800 ते 1885, म्हणजे आज आपण आता 2023 मध्ये 24 मध्ये आहोत, तर 1800 ते 1885 हा कालखंड इंग्रजी कालखंड समजला जातो कथेसाठीचा, मराठी कथेसाठीचा. त्याच्यानंतर करमणूक कालखंड, आता करमणूक नावाचं नियतकालिक निघालं आणि तो कालखंड धरला जातो 1886 ते 1915.
त्याच्यानंतर मनोरंजन नावाचं एक अतिशय प्रसिद्ध असं नियतकालिक निघालं. त्याच्यामध्ये तो कालखंड होता 1916 ते 1925. कसे बदल घडत गेलेत बघा. त्याच्यानंतर यशवंत आणि रत्नाकर नावाची मासिकं होती. तो कालखंड म्हणजे 1926 ते 1945. आता इथे उपस्थित असलेल्या जवळपास सगळ्यांना पुढचा जो कालखंड आहे तो नक्की माहिती असेल. सत्यकथा आणि अभिरुची ही 2 मासिकं होती. त्याचा जो कालखंड आहे तो 1946 ते 1960, म्हणजे माझ्या जन्माच्या 1 वर्ष आधी तिथपर्यंत तो कालखंड होता. आणि त्याच्यानंतर आली नवकथा, म्हणजे गंगाधर गाडगेळांनी जे लिखाण सुरू केलं तिथपासून जे येते ती नवकथा. बरोबर आहे ना? डॉक्टर असलेला इथे बसले त्यामुळे मधनं खात्री करून घेतो, म्हणजे चूक झाली असेल तर विस्ताराला वगैरे. नवकथेनंतरची कथा जी आहे ती 1960 ते आतापर्यंत असं समजलं जातं. हा ज्यांनी कथेवरती अभ्यास केला त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो रेडी मला मिळाला, ते मी तुम्हाला सांगतो. यात माझं काही कुठलं कॉन्ट्रीब्युशन नाही. या सर्व कालखंडात ज्या लेखकांनी आपल्या प्रतिभेने कथेचे प्रांगण फुलवले त्यांची यादी बघितली तर अचंबित व्हायला होते. त्याबरोबरच तुमच्यापैकी कित्येकांनी हे साहित्य वाचलेले असल्याने, म्हणजे त्यात मीही आलोच, तुम्हाला एका वेगळ्याच नॉस्टॅल्जियाचा आनंद नक्कीच मिळेल. मी लेखकांची यादी वाचतो त्याच्यासाठी. आता हना आपटे, V.C. गुर्जर, सहकारी कृष्ण, कृके गोखले, मोठी यादी आहे बरं का. वाको आपटे, शिम परांजपे. पण याची काही नावं तुम्हाला लक्षात येतील की आपल्या ओळखीचे आहे. नचिन केळकर म्हणजे तात्यासाहेब केळकर, काशीबाई कानिटकर, स्त्रिया लेखिका पण त्या काळात होत्या आणि त्या पुढे तो प्रवाह कसा चालत राहिला. गिरिजाबाई केळकर, आनंदीबाई शिर्के, दिवाकर कृष्ण, नासी फडके, वि.स. खांडेकर. इथपासूनचे जे लेखक आहेत ते आपल्याला आपल्या या कालखंडात झालेले असल्यामुळे आपण त्याचे फोटो बघितले असतील किंवा काही लोकांना त्यातल्या गदी माडगुळकर वगैरे सारख्या लोकांना आपण प्रत्यक्षही बघितलेलं आहे. वि.स. खांडेकर, यगो जोशी, चिमवी जोशी, विनोदाचा प्रचंड मोठा खजिना त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिला. वामन चोरगडे, अनंत काणेकर, V.B. बोकील, द.र. कवठेकर, ग.ल. ठोकळ, विभावरी शिरूरकर, गंगाधर गाडगे, म्हणजे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लघुकथेचा जो कालखंड. नंतर अरविंद गोखले, उभा भावे, व्यंकटेश माडगुळकर, दिबा मोकाशी, शंकरराव खरात, शंकर पाटील, त्याच्यानंतर G.A. कुलकर्णी. मग सगळ्यांना माहिती आहे JNची या कथा आपण गूढरम्य कथा ज्या आहेत त्या आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. कमल देसाई, चित्रेम खानोलकर, दिलीप चित्रे, भाऊ पाध्ये, जयवंत दळवी, प्रेमानंद गजवी, वसुधा पाटील, मृणालिनी देसाई, नयना आचार्य, शांता किर्लोस्कर. आता यात मी मध्ये सुनीती आपल्यांचंही नाव ऍड केलं आहे. लैला महाजन, वसुधा माने, गौरी देशपांडे, मेघना पेठे, सानिया, ह्या अलीकडच्या काळातल्या सगळ्या. आणि अशी ही यादी खूप मोठी आहे. म्हणजे याच्यामध्ये एखादं काही नावं राहिली असेल तर ती काही मुद्दाम गाळली वगैरे असं नाही. तर ते मोठी यादी आहे, खूपच मोठी यादी आहे. काळही मोठा तशीच यादी मोठी आहे. या सर्वांनी कथेचे उत्कृष्ट तंत्र वापरीत रंजक प्रधानता, रहस्यमयता, उत्कंठा, व्यक्तिमनातील भावनांची गुंतागुंत, माणुसकी, उदात्त प्रेम, उत्कृष्ट नाट्याबरोबर सूक्ष्म मनोविश्लेषण. तुम्ही शोभाची कविता बघितलात की तुम्हाला हा शब्द मी आता याच्यात का लिहिला ते लक्षात येईल. त्याच्या आत्ताच्याच कथेमध्ये, त्या अमावस्येच्या कथेमध्ये तुम्ही बघा ते मनोविश्लेषणात्मक जो बदल होतो माणसांमध्ये तो त्यांनी अतिशय छान रीतीने रेखाटलेला आहे. तर असं कलावादी आणि जीवनवादी दृष्टिकोन राखत या जीवनाचा शोध घेतलेला आपल्याला आढळतो. आणि या सर्वांचा वारसा घेत अजून एका लेखिकेची आपल्याला ओळख होत आहे आज. हा आनंदाचा वार आहे. अर्थातच शोभा जोशी या त्यांच्या पुस्तकाच्या यांनी आता या यादीमध्ये समाविष्ट झालेल्या आहे. मुळाक्षरे गिरवताना या कथासंग्रहाबद्दल सांगताना शोभाताईंनी सांगितले आहे की, म्हणजे मगाशी त्या वाक्यात बोलल्या पण ते त्या पुस्तकात असलेलं वाक्य आणि तुमच्या लिखाणातलं वाक्य थोडं वेगळं आहे. तर ते मी पुस्तकातनं घेतलेलं आहे. आपल्या आसपास सतत काहीतरी घडत असते. कान व डोळ्यांना अँटेना ऑन ठेवल्या तर त्यातून एखादी कथा मनात सहज प्रवेश करते. डोळ्यांचा आणि दोन कान दोन डोळे हे अँटेना जर का उघडे ठेवले तर कथा मनात सहज प्रवेश करते असं त्यांनी लिहिलं आहे.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अशा ऑन झालेल्या अँटेनामधून त्यांनी मुळाक्षरे गिरवली आहेत, पण ही मुळाक्षरे माझ्या मते रचना, व्यक्तिचित्रण, वातावरण निर्मिती, जीवनचिंतन, कल्पनारम्यता आणि प्रतिमांनी लखलखित आणि ऐश्वर्य संपन्न झालेली आहे. याची प्रसिद्धी तुम्हाला सगळ्यांना हे पुस्तक वाचताना नक्की येईल. नुकताच पुण्यात एक भव्य असा पुस्तक महोत्सव झाला. खरंच आधी कधी एवढा मोठा झालेला नव्हता असा महोत्सव झाला आणि त्याला रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर तो भरवला गेला होता. लाखो रसिक वाचकांनी तिथे गर्दी केली. महत्वाचे म्हणजे तरुणाईने तिथे केलेली गर्दी ही वाचनाचे त्यांचे वेळ सध्या मोबाईलवरून पुस्तकाकडे वळल्याचे द्योतक आहे असं मला वाटतं. इंग्रजी भाषेच्या अतिक्रमणाची चिंता असताना पुस्तक महोत्सव अशा प्रकारे यशस्वी होणे ही मराठी सारस्वतासाठी आनंदाची बाब आहे आणि तशीच आशेची पण बाब आहे. आणि त्यातूनही याच्याही वरती म्हणजे गर्दी झाली, लोकांनी तिथे आनंद घेतला, पुस्तकात बघण्याचा, एकमेकांची इंटरॅक्शन करण्याचा आनंद घेतला. पण त्याच्याही पेक्षा अजून एक चांगली गोष्ट अशी झाली की तिथे आलेल्या रसिक वाचकांनी सुमारे 11 कोटी रुपयांची पुस्तक खरेदी केली. 11 कोटी रुपये फार मोठी गोष्ट आहे. मराठी वाङ्मयासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. माझी अशी खात्री आहे की आपण सर्वजणही त्याच परंपरेचे पाईक होऊन मुळाक्षरे गिरवताना या कथासंग्रहाची प्रत विकत घेऊया, वाचूया, जाणकार वाचकांना एखादी प्रत भेट देऊया. आणि याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. परत एकदा जोशी कुटुंबियांचे आणि या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मला या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार पण मानतो. नवीन वर्षाभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.